तू ही रे माझा मित्वाच्या आजच्या एपिसोडची सुरुवात होते अर्णवच्या रूमपासून. ईश्वरी तिथे आलेली आहे आणि अर्णव तयार होत आहे, पण त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला असतो. ईश्वरीला तो शर्ट बिलकुल पसंत पडत नाही. ती त्याला बोलते, तुम्ही हा शर्ट का घातलाय? 1 मिनिट असं बोलून ती सरळ अर्णवच्या कपाटाकडे जाते आणि स्वतःच्या हाताने एक क्रीम कलरचा पिवळा शर्ट काढून आणते. ती प्रेमाने म्हणते, हा शर्ट घाला, छान दिसेल. अर्णव तिच्याकडून तो शर्ट घेतो आणि तिच्याकडे बघून गोड हसतो. दोघांमध्ये एक निरागस क्षण येतो. अर्णव मग तिच्या बाकीच्या चॉईसवर पण प्रश्न विचारतो, ही ट्राउझर, हा ब्लेझर? ईश्वरी दोन्हीला हो हो म्हणते. तेव्हा अर्णव बोलतो, विसिंदर, हे कॉम्बिनेशन मॅच होत नाहीये. हे ऐकून ईश्वरी थोडी गोंधळते आणि निरागसपणे विचारते, पुरुषांच्या बाबतीत पण हे सगळं असंच असतं का? त्यावर अर्णव एकदम भाव खाऊन बोलतो, ऑफकोर्स असतं. मी कोण आहे? मिस्टर अर्णव राजेर्ष्के, सात्विक फॅशनचं CEO. पीपल टॉक अबाउट द वे आय ड्रेस अप, ऑल राईट? ईश्वरी बिचारी थोडी नाराज होते. ती म्हणते, हे सगळं माझ्या डोक्यातच नाही आलं. तुमचा वेळ वाचावा म्हणून केलं मी हे सगळं. ती उदास होऊन जायला निघते. ठीक आहे, मी लक्षात ठेवीन यापुढे. तुम्ही आवरा, मी आले. ईश्वरी गेल्यानंतर अर्णव तिच्या हाताने निवडलेला तो पिवळा शर्ट हातात धरून बघत राहतो आणि एकटाच हसतो. तो मनातल्या मनात म्हणतो, हे असं सगळं रोज माझ्यासाठी आवरून ठेवणारी गुड बायकोसारखी वागतीये. पण तो मग त्या शर्टकडे पुन्हा एकदा बघतो आणि हसून म्हणतो, पण हे शर्ट रिअली? दुसरीकडे ईश्वरीच्या माहेरी म्हणजे आत्याच्या घरी नम्रता काल पार्टीत घडलेला सगळा प्रकार आत्याला म्हणजे सुप्रियाला आणि जयश्री आत्याला सांगत असते. आत्याला हे ऐकून धक्काच बसतो. ती बोलते, हे भगवान, हे एवढं सगळं काल घडलं आणि नम्रता तू आज हे सगळं सांगतेस? नम्रता सांगते की काल ते बाबांना घेऊन हॉस्पिटलला गेले होते, उशीर झाला होता म्हणून नाही सांगितलं. आत्या बोलते, देवाची कृपा झाली म्हणायची, नशीब आपल्या इशू अर्णवला काही झालं नाही. आत्याला आता दोघांची काळजी वाटू लागते. ती म्हणते, नाही काही असलं ना तर इशूशी आता फोनवर बोलल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. तू लाव बरं फोन तिला. इकडे अर्णवच्या घरी ईश्वरी किचनमध्ये ब्रेडला बटर लावत असते, तेव्हाच तिच्या आईचा फोन येतो. आईचा फोन. ती फोन उचलून बोलते, हॅलो आई, बोल ना. पलीकडून आत्या लगेच काळजीने विचारते, अगं इशू बोल, काय काल एवढं सगळं पार्टीमध्ये घडून गेलं, एका शब्दानं तू फोनवर सांगितलं नाहीस. आत्ता नम्रता म्हणाली हे सगळं. आणि त्याच क्षणी अर्णवजीना उतरून खाली येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने तेच कपडे घातले असतात जे ईश्वरीने निवडले होते. तो पिवळा शर्ट आणि हिरवा ब्लेझर. तो ईश्वरीच्या मागे येऊन शांतपणे तिचं बोलणं ऐकत असतो आणि गोड स्माईल करत असतो. ईश्वरी फोनवर आईला समजावते, अगं आई, तू काळजी करत बसतेस ना म्हणून नाही सांगितलं तुला. आत्या मग फोन स्पीकरवर टाकते आणि जयश्री आत्या ईश्वरीला बोलते, इशू, आत्या बोलतीये ग, बरी आहेस ना बाळा? हे बघ मी काय म्हणते, तू आणि अर्णव तुम्ही दोघं इथे येता का जमलं तर? हां, दादालाही तुला भेटून बरं वाटेल ग. ईश्वरी बोलते, हो ग, खरंच खूप दिवस झाले तुम्हा सगळ्यांना भेटून. म्हणजे येईन आज, पण कळवते, एकदा अर्णव सरांची बोलते आणि कळवते तुला. हां. ईश्वरी फोन ठेवते आणि वळणार तेवढ्यात अर्णव तिच्या मागेच उभा असतो. तो बोलतो, विसिंदर. ईश्वरी त्याला बघून चमकते, काय सर? अर्णव पुन्हा बोलतो, विसिंदर. हं? तेव्हा तिची नजर त्याच्या कपड्यांवर जाते आणि ती एकदम शॉक होते की त्याने तेच कपडे घातलेत. अर्णव हसून बोलतो, लेट्स गो. ईश्वरी गोंधळून विचारते, कुठे जातोय का आपण? अर्णव बोलतो, या, माझ्या सासरी. ईश्वरीला इतका आनंद होतो की तिचे डोळे चमकतात. ती विचारते, सर खरंच? अर्णव तिची मस्करी करत बोलतो, आता काय प्रेस रिलीज करू? ईश्वरी लाजून सॉरी म्हणते. अर्णव म्हणतो, निघायचं ना? ईश्वरी मग सांगते, सर, तुम्ही माझं आणि आईचं बोलणं ऐकलं ना फोनवरचं? मी तुम्हाला विचारणारच होते की आपण थोड्या वेळात तरी जाऊन येऊया का म्हणून. अर्णव तिला थांबून प्रेमाने विचारतो, जाऊया? ईश्वरी खुश होऊन म्हणते, ठीक आहे, जाऊया. ती पसारा आवरायला घेते. तेवढ्यात ती पुन्हा अर्णवला विचारते, सर, मी काढून दिलेला कॉम्बिनेशन घातलंय तुम्ही? अर्णव हसून बोलतो, फायनली नोटीस केलंस. तो पुढे म्हणतो, नॉट बॅड ना? ईश्वरी म्हणते, पण सर, तुम्ही तर म्हणाला होतात की हे कॉम्बिनेशन. अर्णव तिला प्रेमाने समजावतो, विसिंदर, काही कॉम्बिनेशन्स ट्राय केल्यानंतरच कळतात की ते परफेक्ट मॅच आहेत की नाही. फॉर एक्झाम्पल, मिस इंदोर, व्हॅनिला आईस्क्रीम आणि मँगो. हे ऐकून ईश्वरीला तिचं जुनं बोलणं आठवतं आणि ती जोरात हसायला लागते. अर्णव पुढे बोलतो, और भडकूचंद अँड मिस इंदोर. हे ऐकून ईश्वरी लाजून मान खाली घालते. अर्णव प्रेमाने म्हणतो, मी कारजवळ वाट बघतोय, या. आणि जाता जाता परत वळून बोलतो, डोंट कीप मी वेटिंग, भडकूचंद. ईश्वरी त्याच्या या बोलण्यावर खूप खुश होते. इकडे देशपांडे वाड्यात सगळे नाश्त्याला बसलेत, पण अर्णव ईश्वरी खाली आलेले नाहीत. अंजली विचारते, आपला न्यूली वेड कपल कुठे आहे? मामा बोलतो, मी सुद्धा पाहिलं नाहीये. आकाश अंदाज लावतो, कालच्या सगळ्या प्रकरणामुळे घाबरले असतील बिचारे. मामा लगेच बोलतो, फक्त तीच नाही, चिंटुकल्याची पण तंतरली असणार.
म्हणूनच तर सकाळपासून बिळात दडून बसल्यासारखे बसले आहेत ना दोघंही. तो राकेशकडे बघून बोलतो, राकेशजी, तुमच्याबद्दल अशीच भीती आणि दहशत असायला हवी दोघांच्या मनात. अंजली त्यांना बोलवायला निघते पण मामा तिला थांबवतो. अंजली, काल जे घडलंय त्यातून सावरायला आपल्याला त्या दोघांना वेळ द्यायला हवा. कदाचित छान टाईम स्पेंड करायचा विचार केला असेल दोघांनी. सगळे हो म्हणतात, पण मामा मात्र मनातल्या मनात एक वेगळाच विचार करत असतो. तो मनातल्या मनात म्हणतो, ह्याच काळजीचा फायदा करून घ्यायला हवा जास्तीत जास्त. अर्णव आणि इंदोरी जिलेबीच्या मनातली दहशत रोज वाढत राहिली पाहिजे. इकडे अर्णव आणि ईश्वरीच्या माहेरी पोचतात. दारातच आत्या, जयश्री आणि नम्रता त्यांचं स्वागत करतात. आत्या अर्णवची दृष्ट काढायची गोष्ट बोलते आणि ईश्वरीला चिडवते. ठीक आहे, मग ह्यापुढे मी फोन करून सांगत जाईन की ईशू, बाई काढ ग तुझ्या नवऱ्याची दृष्ट. सगळे हसतात आणि आत येतात. सगळे बसतात तेव्हा ईश्वरी अर्णवला हळूच विचारते, सर, तुमचा तर या सगळ्या गोष्टींवर बिलकुल विश्वास नाहीये, मग आज माझ्या आईकडून दृष्ट काढून घेतलीत? त्यावर अर्णव खूप सुंदर उत्तर देतो. तो म्हणतो, कारण ती आई आहे विसिंदर, आणि आईच्या कुठल्याच गोष्टीवर डाऊट घ्यायचा नसतो. हे ऐकून ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. ईश्वरी आत जाऊन बाबांना भेटते, त्यांना घट्ट मिठी मारते. बाबा, कसे आहात? बरे आहात ना? ती म्हणते, आई, पाहिलंस ना, बाबांना मला पाहून किती आनंद झालाय ते. तेव्हाच अर्णव तिथे येतो आणि बोलतो, तू आलीयस म्हणून त्यांना आनंद झाला नाहीये. तू हॅप्पी आहेस हे बघून ते हॅप्पी आहेत. ईश्वरी चिडून म्हणते, अच्छा, म्हणजे माझ्या बाबांना कशामुळे आनंद झालाय हे आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतंय का सर? अर्णव म्हणतो, तूच स्वतः विचारणं त्यांना. ईश्वरी बाबांना विचारते, बाबा नीट उत्तर द्या तुम्हाला मी इथे आलीये ना ते पाहून आनंद झालाय ना? बाबा फक्त हसतात. अर्णव मग काकांना विचारतो, काका, मिस इंदोर हॅप्पी आहे म्हणून तुम्ही आनंदी आहात ना? आणि बाबा लगेच डोळे मिचकावून हो म्हणतात. हे बघून ईश्वरीला आश्चर्याचा धक्का बसतो. सर, खरंच तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या बाबांना जास्त चांगलं ओळखायला लागलाय हो? नम्रता पण बोलते, बघितलं इशू, जिजू आणि बाबांची एक टीम झालीये, आता आपला पत्ता कट. सगळे बसून बोलत असताना तेव्हा आत्या अर्णवला थँक्यू बोलते, की बरं जिजू, तुम्ही सांगितलं तिथून रॉ मटेरियल्स मागवतोय क्लाउड किचनसाठी. क्वालिटी पण छान आहे आणि स्वस्तात पण मिळतंय. आणि आठवड्याभराचे मेनू सुद्धा आम्ही आधीच ठरवून ठेवतो. खूप सोपं जातं. हे सगळं ऐकून ईश्वरीला काहीच कळत नाही. ती विचारते, एक मिनिट, हे सगळं काय चाललंय? मला नाही कळत आहे. तेव्हा जयश्री आत्या सांगते, मी सांगते. तुमचं क्लाउड किचन कसं सुरू आहे? तुम्हाला काही मदत हवी आहे का? असं सारखं विचारत असतात. तुझे अर्णव सर. हे ऐकून ईश्वरी पुन्हा एकदा भावूक होते. आत्या बोलते, खरं सांगू का इशू? आम्हाला जावई नाही तर मुलगा मिळालाय. खरं तर हे कळायला खूप उशीर झाला मला, पण उशिरा का होईना कळलंय. ती पुढे सांगते की अर्णवने सुचवलेल्या डॉक्टरांमुळे बाबांच्या तब्येतीत खूप सुधारणा आहे. अर्णव नम्रपणे म्हणतो, काकू प्लीज, बास, मी परका आहे का? वी आर फॅमिली. हे सगळं बघून ईश्वरी अर्णवच्या प्रेमातच पडते. ती मनातल्या मनात म्हणते, घरात त्या राकेशचं एवढं टेन्शन असूनही सर इथे सुद्धा काय हवं नको ते बघतात. माझ्या माहेरच्या छोट्या छोट्या गोष्टींची एवढी काळजी घेताना सर, भडकुच्यांच्या पलीकडे आणखीन काय काय आहात तुम्ही? थोड्या वेळाने अर्णव बोलतो, विसिंदर, चला मला ऑफिसला पण जायचंय. ईश्वरी मग आईचा आणि बाबांचा आशीर्वाद घेते. अर्णव सुद्धा दोघांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो आणि ते निघतात. घराच्या बाहेर अंगणात चालत चालता ईश्वरीचा पाय अडखळतो आणि ती पडणार इतक्यात अर्णव तिला पटकन पकडतो. दोघंही एकमेकांच्या मिठीत येतात आणि तू ही रे माझा मितवा हे गाणं सुरू होतं. हा इतका निरागस आणि हळुवार क्षण असतो की दोघंही बाकी सगळं विसरून फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. बराच वेळ ते एकमेकांकडे बघतच राहतात. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया ते बाबांना तिच्या भूतकाळाबद्दल आणि तिला आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल सांगत असते. ती सांगते की कसं एका बाईने तिला नोकरीचं आमिष दाखवलं होतं. त्या बाई म्हणाल्या होत्या की हमखास नोकरी देते आणि ती तिथे गेली पण लोक वाटेल ते बोलले माझ्याबद्दल. आणि त्या माणसाने मला. हे सगळं बोलणं ईश्वरी बाहेरून ऐकते आणि तिला मोठा धक्का बसतो. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन. धन्यवाद.